नमस्कार, मी प्रियांका आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करते. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी आणि अनुभवातून सांगत असलेला उपाय सांगणार आहे. हा उपाय आहे तो मी अनेक लोकांना सांगितलेला आहे. त्यांना खरोखरच त्याचा फायदा झालेला आहे. म्हणूनच आज मी तो तुमच्या समोर पूर्ण श्रद्धेने सांगत आहे. यापूर्वीही हा व्हिडिओ मी म्हणजे या संदर्भातच असा उपाय दिलेला होता. गुरुवारी करायचा होता, झाडूच्या संदर्भात आहे. तर बघा, सर्वप्रथम एक गोष्ट इथे स्पष्ट सांगते की मी कधीही फक्त लोकांना खुश करण्यासाठी किंवा ऐकीव गोष्टी सांगत नाही. काही लोक काय करतात, कुठलाही उपाय सांगतात, हे करा आणि लगेच तुमचं काम होईल, ते करा आणि लगेच सगळं ठीक होईल, लग्न जमेल. पण मी तसं करत नाही. मी जे काही सांगते ते शास्त्रांमध्ये वर्णन केलेल्या गोष्टींवर आधारित असते. त्यामागे काहीतरी गोष्ट आहे जी खरंच त्यासाठी उपयोगी ठरणार आहे. त्याचबरोबर जे उपाय मी स्वतः अनुभवले आहेत, जे लोकांना करायला सांगितले आहेत आणि त्यांना ज्यामुळे खरोखर त्याचा परिणाम मिळालेला आहे चांगला, तेच उपाय मी तुमच्या पर्यंत यूट्यूबच्या माध्यमाने पोहोचवत आहे. तर मित्रांनो बघा, आजकाल प्रत्येक आई वडिलासाठी घरातील सर्वात मोठी चिंता कोणती असते? ती म्हणजे बघा, ती अशी चिंता आहे की आपल्या मुला-मुलींचं लग्न. आजच्या काळात परिस्थिती थोडी बदललेली आहे. अनेक तरुण-तरुणींना काय वाटतं की अजून लग्न करायचंच नाही किंवा अजून थोडंसं स्वातंत्र्याने जगायचं आहे. करिअर पहिलं करायचं आहे, नोकरी करायची आहे, जीवनाचा आनंद घ्यायचा आहे. तर ही जी भावना आहे, ही काही अंशी चुकीची नाहीये. पण कधी-कधी हीच गोष्ट पुढे जाऊन मोठी अडचण बनते. आणि लग्न योग किंवा विवाह योग जुळण्यासाठी प्रॉब्लेम येतो. जेव्हा वय पुढे जाऊ लागते, तेव्हा योग्य जोडीदार मिळणं कठीण होऊ लागतं. आई वडील नातेवाईकांकडे म्हणजे ओळखींकडे जातात किंवा लग्न जुळवणाऱ्यांकडे सतत त्यांची आई वडिलांची धावपळ होत असते. अनेक ठिकाणी बोलणी होतात, पण काही ना काही कारणाने ते जे आहे ते जुळून येत नाही. तर अशा वेळी आई वडिलांच्या मनात निराशा निर्माण होते आणि मुलगा किंवा मुलगी देखील आतून पूर्णपणे खचून जातात. त्यांना खूप टेन्शन येतं की लग्न कधी होईल. म्हणूनच आज मी तुम्हाला एक असा उपाय, एक सोपा उपाय आहे तो सांगणार आहे, जो अगदी तुम्हाला घरच्या घरी करता येतो. यात कोणताही मोठा खर्च नाही, कोणतीही कठीण पूजा नाही आहे. साधी सिंपल सात्विक उपाय आहे आणि कोणत्याही बाहेरच्या वस्तूंची तुम्हाला यासाठी गरज लागणार नाही. तर हा उपाय इतका साधा आहे की तुमच्या घरात असलेल्या वस्तूंनीही तुम्ही तो घरात करू शकता. आणि मी तुम्हाला खात्रीने सांगते, जर तुम्ही हा उपाय श्रद्धेने केला, विश्वासाने केला, तर हा उपाय नक्कीच पॉझिटिव्ह तुमच्यासाठी ठरणार आहे. तर 6 महिन्याच्या आत लग्नाच्या संधी तुमच्यासाठी निर्माण होऊ शकतात. आता हा उपाय कसा करायचा आहे ते नीट ऐका. उपाय बघा, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला गुरुवारचा दिवस निवडायचा आहे. आणि गुरुवार म्हणजे बघा बृहस्पतिवार. तर हा जो दिवस आहे तो गुरु ग्रहाचा मानला जातो आणि विवाहाशी संबंधित अडथळे दूर करण्यासाठी हा जो दिवस आहे तो अतिशय शुभ मानला जातो. आता विशेष म्हणजे मी इथे सांगू इच्छिते की इथे बघा, हा जो उपाय आहे तो 19 मार्च 2026 म्हणजेच चैत्र महिन्याची अमावस्या आणि गुरुवार या दिवशी करायचं आहे. करा, कारण अमावस्या सुद्धा आहे, गुरुवार सुद्धा आहे. अमावस्या तर सकाळी संपणार आहे, पण बुधवारी अमावस्या आहे, त्यामुळे तुमचा इफेक्ट लगेच तुम्हाला चांगला मिळणार आहे. तर हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. ह्या गुरुवारी नाही करू शकला तर पुढच्या गुरुवारी तुम्ही करू शकता. आता तुम्हाला लागेल एक झाडू, पण लक्षात ठेवा नवीन झाडू आणायची नाही. घरात जी झाडू आधीपासून आहे, वापरली जाते, तीच इथे वापरायची आहे. बांबूंची काडी असते, त्या काड्यांची झाडू पाहिजे आहे. खराटा आपण जे बोलतो ते. तर अशी जुनी झाडू इथे तुम्हाला घेऊन यायची आहे. नसेल तर नवीन घेऊन या, ती 2-3 दिवस वापरा, नंतर हा उपाय त्या झाडूवर तुम्ही करू शकता. आता हा उपाय संध्याकाळच्या वेळी म्हणजे सूर्य मावळण्याच्या थोड्या आधी जो वेळ आहे त्या आधी करायचा आहे. तर बघा, प्रथम काय करायचं, तुम्ही 1 लोटा पाणी घ्या. तो घराबाहेर जाऊन तो पाणी भरून लोटा घराच्या बाहेर कुठेतरी ठेवा. लक्षात ठेवा, ते पाणी घराच्या आत नाही तर बाहेरच्या साईडला ठेवायचं आहे. ओके, 1 लोटा पाणी भरून घराच्या बाहेर ठेवा. यानंतर जर हा उपाय मुलीसाठी करत असाल तर एका छोट्या वाटीमध्ये थोडीशी हळद पाण्यात मिसळून घ्यायची आहे. ओके. आता
घराच्या बाहेर बसून ती जी खराटा आहे, ती काड्यांची झाडू आहे, ती झाडू आपल्या समोर ठेवा. त्या झाडूवर हळदीचं पाणी आपण थोडंसं केलंय, ते हलकंसं तिथे शिंपडायचं आहे आणि मग तुम्ही दोन्ही हात जोडून मनापासून प्रार्थना करा. जर मुलगी स्वतः उपाय करत असेल तर ती असे म्हणू शकते, हे झाडू देवता, जसं तुम्ही रोज आमच्या घरातील घाण दूर करून घर स्वच्छ करता आणि सुंदर करता, तसंच माझ्या जीवनातील अडथळेही दूर करा. माझं लग्न कोणत्याही कारणाने अडकलेलं असेल तर कृपया ते लवकर पूर्ण होऊ द्या आणि विवाह योग जुळून येऊ द्या. 6 महिन्यांच्या आत मला योग्य जोडीदार मिळू दे. अशी तुम्हाला प्रार्थना पूर्ण श्रद्धेने आणि शांत मनाने तिथे करायची आहे. ओके. आता हा मुलीसाठी झालं. प्रार्थना झाल्यावर ती झाडू तिथेच बाहेर ठेवायची आहे. ती लगेच घरात आणायची नाही. ओके. ती बाहेरच ठेवा. आता जेव्हा तुम्ही परत घरात जाणार तेव्हा आधी जो पाण्याचा लोटा भरून ठेवला होता ते पाणी घ्या. हात वगैरे व्यवस्थित स्वच्छ धुवा. हातपाय धुवा धुवा थोडंसं तोंडावर पाणी शिंपडा चेहऱ्यावरती आणि पाय धुवा, तोंड धुवा आणि मगच घरात प्रवेश करा. आता रात्री काय करायचंय, पूर्ण अंधार झाल्यावर 8 नंतर ज्याने हा उपाय केला आहे त्यानेच बाहेर जाऊन ती झाडू उचलायची आहे आणि घराच्या आतमध्ये ईशान्य दिशेच्या कोपऱ्यात म्हणजे पूर्व उत्तर कोपरा जिथे आहे तिथे उभी ठेवायची आहे. आडवी नाही तर उभी ठेवायची. ती अशा प्रकारे ठेवायची की ती कोणी तिला स्पर्श करणार नाही, ती कोणाच्या नजरेआड येणार नाही, कोणी तिला बाहेर टाकणार नाही. अशा ठिकाणी तुम्ही उभी ठेवायची आहे. आता जर हा उपाय मुलासाठी करत असाल तर पद्धत तीच आहे, तीच राहील. फक्त एक छोटासा इथे फरक आहे. ते म्हणजे बघा, आता मुलीसाठी आपण हळद वापरली होती. आता मुलगा जर हे करत असेल तर त्याने इथे फक्त काय करायचं आहे, दही घ्यायचं आहे आणि दहीचे थोडंसं तिथे झाडूवरती त्याने शिंपडायचं आहे. जर दही नसेल तुमच्याकडे तर बाजारात जे अत्तर मिळतं ते देखील तुम्ही शिंपडू शकता. आणि बाकी जी काही मी संपूर्ण क्रिया सांगितली तसंच तुम्हाला तिथे करायचं आहे. प्रार्थना, पाणी, हातपाय तोंड धुवून आणि रात्री झाडू घरात घेऊन ईशान्य दिशेला ठेवून द्यायचे. ओके. आता हा उपाय मुलगा स्वतः करू शकतो, मुलगी स्वतः करू शकते किंवा मुलाचे मुलीचे आई वडील किंवा तिच्या भाऊ असेल, बहीण असेल, तिने देखील केला तरी चालू शकतो. आता दुसऱ्या दिवशी सकाळची थोडीशी प्रक्रिया आहे, जे करायचं आहे, उपाय पुढे कंटिन्यू करायचा आहे. शक्य असल्यास सूर्योदयापूर्वी उठा. उठल्यावर झाडूला नमस्कार करा. ओके. सकाळी 8च्या आधी हा उपाय तुम्ही करू शकता. मुलीसाठी विष्णू भगवंत आहे त्यांचं स्मरण करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. मुलासाठी शुक्रदेवाचं स्मरण करायचं आहे. घरातून बाहेर जाण्यापूर्वी एका भांड्यात पाणी भरून बाहेर परत ठेवा आणि बघा, घरामध्ये झाडू आणताना पण बाहेर ठेवायचं होतं पाणी आणि बाहेर नेताना झाडू पण बाहेर ठेवायचं आधी. आता ती झाडू घेऊन एखाद्या चौकात किंवा फुटपाथवर किंवा निर्जन ठिकाणी जा. तिथे झाडूला बांधलेली जी वरती दोरी असते ती सैल करा किंवा ती पूर्णपणे काढून टाका. झाडूचे ज्या काड्या आहेत ते न पसरवता तो तिथे एका बाजूला ठेवून द्यायचा आहे आणि तिथे उभे राहून तुम्हाला माता लक्ष्मी, विष्णू भगवान आणि शुक्रदेव यांना प्रार्थना करायची आहे. ओके. काय बोलायचं ते इथे मी तुम्हाला सांगते. हे परमेश्वरा, मी श्रद्धा आणि विश्वासाने हा उपाय अगदी मनापासून करत आहे. माझ्या मुलाच्या किंवा मुलीच्या किंवा माझ्या जन्मकुंडलीतील दोष दूर करून लवकर विवाह योग निर्माण करा. असं तुम्हाला तिथे प्रार्थना अगदी मनापासून करायची आहे. आणि यानंतर घरी परत या आणि घरी आल्यानंतर घराबाहेर म्हणजे घरी आल्यानंतर बघा, कोणाशी न बोलता हातपाय, जे भांडं तुम्ही पाणी भरून ठेवलं आहे त्याने हातपाय स्वच्छ धुवा, तोंड धुवा आणि मगच ते घरात तुम्ही प्रवेश करायचा आहे. यानंतर मित्रांनो, दान करणं आवश्यक आहे. जर तुम्हाला दान करायचं असेल तुम्ही दही वगैरे दान करू शकता. जर उपाय मुलासाठी केला असेल तर दह्याचं दान एखाद्या गरजू व्यक्तीला करा. मुलीसाठी तुम्ही हा उपाय करत असाल तर हळद तुम्हाला दान करायची आहे. ती सुद्धा 50 ते 100 ग्रॅम पर्यंत तुम्ही हळदीचं दान करू शकता किंवा मंदिरात ते तुम्ही स्वतःहून अर्पण करू शकता. हे झाला अगदी उपाय मी अगदी साध्या पद्धतीने सांगितलाय. यामुळे काय होईल, तुमचे विवाह योग सक्रिय होईल आणि लवकरच शुभवार्ता तुम्हाला मिळण्याची ते शक्यता जास्त आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा उपाय करताना मनात तुम्ही श्रद्धा ठेवा, विश्वास असणे अत्यंत महत्त्वाचं आहे.
मनात श्रद्धा नसेल आणि करायचं म्हणून करताय तर त्याचा फायदा होणार नाही. जर हा उपाय तुम्ही प्रामाणिकपणे आणि श्रद्धेने केला तर काही दिवसातच तुमच्या घरात लग्नाचे प्रस्ताव येऊ लागतील आणि 6 महिन्यांच्या आत विवाहाची प्रक्रिया पूर्ण होण्याची दाट शक्यता इथे निर्माण होऊ शकते. तर मित्रांनो, हा अगदी साधा सोपा उपाय आहे, म्हणून या उपायाला कधीही मजाक म्हणून अजिबात घेऊ नका किंवा हे शास्त्रांवर आधारित अनुभवातून सिद्ध झालेला हा उपाय आहे. तर तुम्ही अगदी मस्करीत हा उपाय घेऊ नका. मित्रांनो, हा उपाय करून बघा. तुमच्या घरात आनंद, समाधान आणि मंगलमय वातावरण नक्की निर्माण होईल. तर उपाय नक्की करा. भेटूया पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.